आज आपण भेटत आहोत पंढरीनाथ बोकारे सर यांना. खरं तर पंढरीनाथ बोकारे हेच एक स्वतःचं एक विचारपीठ आहे. कारण गेली चार दशकं म्हणजे मी त्यांना पाहत आलो आहे पत्रकारितेमध्ये. एक अतिशय महनीय असं व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं माणसं जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर पंढरीनाथ बोकारे नावाचा माणूस. अनेकांकडे अनेक शक्ती असतात, परंतु या माणसाची शक्ती अशी विलक्षण आहे की माणसाला माणूस पण देण्यासाठी, माणसं जोडण्यासाठीचं जे काम यांनी केले ते अगदीच अलौकिक स्वरूपाचं आहे. ते पत्रकार आहेत. त्यांचे अनेक राजकीय सामाजिक धुरीणांसोबत खूप चांगले संबंध आहेत आणि गेल्या काही वर्षापासून एक नानकसाई फाउंडेशन या नावाने एक संस्था चालवतात, फाउंडेशन चालवतात, सोशल वर्क करतात आणि या कामामधूनच त्यांनी आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. मी जास्त या ठिकाणी न बोलता आपण त्यांच्याशीच बोलूया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आपण ज्येष्ठ पत्रकार आहात. नांदेडमध्ये आम्ही सर्वांनी आपल्याला लहानपणापासून पाहिलेलं आहे. म्हणजे आमची पत्रकारितेची सुरुवात होत होती त्यावेळेस तुम्हाला आम्ही अतिशय आदरानं बघत होतो. एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून तुमचं व्यक्तिमत्व नेहमीच सगळ्यांना भावणारं राहिलेलं आहे. म्हणजे कुणाकडेही तुम्ही गेलात, तुमचा हसतमुख चेहरा, तुमची एकूण व्यक्तिमत्वाची जी छाप आहे ती आम्हा सर्वांवर, आपल्या सर्व वाचकावरही पडलेली आहे आणि सर्व लोकांवरही पडलेली आहे. तर आम्हाला हे सांगा की तुमचा हा प्रवास कसा राहिलेला आहे पत्रकारितेचा, आणि त्यानंतर आपण नानकसाई फाउंडेशनकडे येऊया. तसं मी यशवंत कॉलेजचा विद्यार्थी. हां. यशवंत कॉलेजमधलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी औरंगाबाद सारख्या सध्याचं छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये नोकरीसाठी शोधण्यासाठी गेलो. तर त्या ठिकाणी मी एका खाजगी कंपनीमध्ये टाईमकीपर म्हणून 1 वर्षाचा मी जॉब केला आणि त्यानंतर मी असा निर्णय घेतला की आपण पत्रकारितेकडे वळलं पाहिजे. औरंगाबादला शिवनाथ राठी म्हणून एक आता संपादक आहेत. तर त्यांची भेट घेतली. तर त्यांनी मला दैनिक नवा मराठासाठी शिफारस केली आणि औरंगाबादचं जे सायम दैनिक आहे, दैनिक नवा मराठा, या मराठा वर्तमानपत्रापासून मी पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर मी नांदेडला आलो. नांदेडला मी दैनिक औरंगाबाद सिटिझन्सचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केलं आणि हे करत असताना माजी मंत्री खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची भेट झाली आणि त्यांनी मला जिल्हा बँकेमध्ये नोकरी करण्याची किंवा सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. जिल्हा बँकेचा प्रवास आणि नंतर गोदातीर समाचारच्या माध्यमातून पत्रकारितेचा प्रवास हा माझा आता 37 वर्षाचा झालेला आहे. हे करत असताना मी सकारात्मक पत्रकारितेचा केंद्रबिंदू व्हावा यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. म्हणजे मी कधीही कोणाची आकसानं किंवा काहीतरी महत्त्वाकांक्षा ठेवून मी बातमी लिहिली नाही. पत्रकारितेला अत्यंत चांगला स्कोप आहे. पत्रकारितेमध्ये तर मी तर म्हणतो, ज्यांना इच्छा असेल, ज्यांच्याकडे कलागुणाचा वाव असेल तर त्यांनी नक्की यावं आणि या पत्रकारितेला भरपूर मोठा स्कोप आहे. परंतु पत्रकारितेचा वापर हा स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी झाला नाही तर मात्र पत्रकारितेला चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळतात. आपण बँकेचं PRO म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे आणि दैनिक गोदातीर समाचार असेल किंवा अनेक वर्तमानपत्र, त्याशिवाय एक वेल कम्युनिकेटर म्हणून, म्हणजे संवादक जो काही असतो, आणि माध्यमामध्ये संवादकाची एक फार मोठी पोकळी आहे आणि ती पोकळी खरं तर आपण नांदेडमध्ये भरून काढलेली आहे. संवादक म्हणून आपण काम करताना इथला जो गुरुद्वारा आहे, सचखंड गुरुद्वारा साहिब, त्यानंतर तुमचं नानकसाई फाउंडेशन तुम्ही स्थापन केलं, तर हे तुम्हाला कसं काय वाटलं? पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये बंधुप्रेम निर्माण व्हावं, तिथली संस्कृतीचं देवाणघेवाण व्हावं, या उद्देशानं आम्ही नानकसाई फाउंडेशन ही फाउंडेशन मूव्हमेंट आम्ही सुरू केली. तर आता आमचं यावर्षीचं 20वं वर्ष आहे. 20व्या वर्षाच्या औचित्यानं आम्ही नांदेड येथे संत नामदेवाच्या आशीर्वादाने, त्यांचं अधिष्ठान घेऊन आम्ही येत्या 4 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे मराठी साहित्य संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे. तर यासाठी आम्हाला महाराष्ट्र सरकारनं आम्हाला एक वेगळी संमेलन घेण्याची परवानगी दिलेली आहे. तर पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये बंधुभाव जागृत करण्यामध्ये आमची चळवळ बऱ्यापैकी यशस्वी झालेली आहे. डोळे सर, तुमची माझी फार जुनी ओळख आहे आणि तुम्ही माझ्या कार्याचं कौतुक केल्यामुळेही, तुम्हीच नाही तर तुमच्यासारखे असंख्य मित्र असतील, नेते असतील, कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, यांनी मला नेहमीच शाबासकीची थाप माझ्या पाठीवर मारली आणि मी घडत गेलो आणि ही जी चळवळ उभी राहिली नानकसाई फाउंडेशन,
तर हिला अधिष्ठान लाभलेलं आहे गुरु नानकांचं, गुरु गोबिंद सिंगजी महाराजांचं आणि शिर्डीवाले साईबाबांचं. तर या महापुरुषांचं, या महान संतांचं, या गुरुजींचं आशीर्वाद अधिष्ठान लाभल्यामुळं आम्ही आज नांदेड ते पंजाब फार आम्हाला अंतर कमी वाटायला लागलं. म्हणजे आज पंजाब आणि महाराष्ट्राचं बंधुभाव निर्माण करण्याची जी काही आमची संकल्पना आहे तिथं पूर्णत्वास जवळपास सुरू आहे, चालू आहे. आणि यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी लोकांचं आम्हाला सहकार्य आहे. पंजाबमधल्याही सगळ्या पंजाबी मित्रांचं सहकार्य आहे. नांदेडचे जे संत आहेत, संत बाबा नरेंद्र सिंगजी, संत बाबा बलिंदर सिंगजी यांचाही कृपा आशीर्वाद आमच्या या मुवमेंटला लाभलेला आहे. खरं तर अलीकडचा काळ हा विवेकवादाचा काळ राहिला नाही असं म्हणतात, किंवा अलीकडे अशी स्फोटक परिस्थिती देखील निर्माण झालेली आपल्याला दिसते. समाजामध्ये दुहीचं वातावरण कधी कधी होताना दिसते. कौटुंबिक स्तरावर माणसं एकत्र बांधलेली आहेत, परंतु समूह स्तरावर भेग पडते की काय असं चिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि अशा काळामध्ये आपण नानक साई फाउंडेशन स्थापन करून खरं तरी खूप चांगली रुजुवात, खूप चांगली सुरुवात आपण 20 वर्षापूर्वी केलेली आहे. बरोबर. त्याची फळं आम्ही तुम्हाला नेहमीच समाज माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि तुम्ही जे काही कार्यक्रम घेता त्याच्यामधून आम्हाला बघायला मिळतातच. ते नानक साई फाउंडेशनच्या गेल्या 20 वर्षामध्ये असे ठळक तुम्ही काही कार्यक्रम सांगू शकाल? आता गरजवंतांना सहकार्य करावं ही आमची भूमिका आहे. तर खरं तर नांदेड हे आम्ही एक आमचं केंद्रस्थान निवडलेलं आहे की नांदेडला श्री गुरु गोबिंद सिंगजी महाराज यांचं वास्तव्य, त्यांच्या वास्तव्यानं हे शहर पुनीत झालं. आणि महाराष्ट्राची ओळखच भारतामध्ये, नांदेडची ओळख, नांदेडच्या नंतर महाराष्ट्राची ओळख ही श्री गुरु गोबिंद सिंगांमुळे निर्माण झाली भारतभर. आणि या पवित्र भूमीमध्ये आपण आहोत, तर इथं वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न असतो, गरजवंतांना मदत करणे. आणि नांदेडमध्ये जी मंडळी बाहेरून गावून येते, म्हणजे ती पर्टिक्युलरली जास्त संख्या नांदेडला गुरुद्वारा असल्यामुळं शीख समाजाची येते, त्यानंतर हिंदू समाजाची येते, बौद्ध समाजाची येते, ईसाई समाजाची येते, मुस्लिम समाजाची येते. तर या सगळ्यांना आपण नांदेडमध्ये त्यांच्या निवाऱ्याची, त्यांना जी काही मदत लागेल ती मदत देण्याची, म्हणजे मानव सेवा हा उद्देश ठेवून आम्ही काम करतो. याच्यामध्ये गरजवंताला मदत करणे, कुठं कोणी काही वैद्यकीय कॅम्प करणे किंवा पंजाबच्या सरकारशी, पंजाबच्या संस्थांशी सहकार्य करून नांदेडला कॅम्प ठेवणे. आम्ही मध्यंतर 10 ते 12 हजार लोकांना फ्री कॉम्प्युटर शिकवलं. सरबत दा भला नावाची एक संस्था आहे पंजाबमध्ये, ती संस्था भारतामध्ये सगळीकडे काम करते. तर त्यांनी भारतभर फ्री कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर सुरू केले. तर त्या संस्थेचा नांदेडचा अध्यक्ष मी आहे. तर आम्ही जवळपास 7 वर्ष, कोरोना येईपर्यंत आम्ही 10 ते 11 हजार मुलांना फ्री कॉम्प्युटर शिकवलं. म्हणजे असे एक विविध अंगानं आमचं काम असतं. आता केवळ काहीतरी काम करायचं आणि फोटोबाजी करायची अशी काही पद्धत करण्यापेक्षा काहीतरी प्रॅक्टिकल काम करावं. त्यामध्ये मग आम्हाला संत नामदेवाचा आशीर्वाद लाभला. संत नामदेवाच्या गुमान नावाचं गाव आहे पंजाबमध्ये, तिथं संत नामदेव महाराज 22 वर्ष होते. तर तिथं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्या संमेलनाची ग्रंथयात्रा काढण्याची जी संधी आमच्या संस्थेला मिळाली. आणि आमची संस्था साहित्यिकाच्या माध्यमातून एकाच रात्रीमध्ये सुपरस्टार झाली. आणि नांदेडमधून आम्ही नांदेड ते घुमान अशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी आम्ही नांदेडून घुमानपर्यंत आयोजित केली. त्यामध्ये महाराष्ट्रातले नामवंत साहित्यिक त्या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले. आणि साहित्य आणि साहित्यिकांचं अधिष्ठान घेतल्याशिवाय कुठलीही मोमेंट यशस्वी होत नाही, यावर माझा विश्वास आहे. मी फक्त माननीय शरद पवार साहेबांचं नावच याच्यासाठी घेतो की त्यांनाही ही सगळी परिस्थिती त्यांनी जाणीव करून घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या साहित्य चळवळीला नेहमी पाठिंबा दिला. आणि तोच पाठिंबा आम्ही साहित्यिकांचा घेतला आणि साहित्यिकांनी आमच्या मुवमेंटला सहकार्य केलं. आणि तिथून मग आम्ही संत नामदेवाची सेवा आम्ही आता सुरू केलेली आहे. दरवर्षी आम्ही त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं नांदेडवरनं सगळ्या महाराष्ट्रातली मराठी माणसं एकत्रित करून आम्ही त्यांच्या घुमान या ठिकाणी जातो. आणि त्यानिमित्तानं पंजाब आणि महाराष्ट्रातलं जे काही भाईचाऱ्याचं नातं आहे ते अधिक मजबूत झालेलं आहे. खूपच चांगलं काम केलं. गेले अनेक वर्ष मी ते पाहत आलो आहे. आणि या संदर्भात आपल्याशी चर्चा करावी असं वेळोवेळी वाटूनही कुठलंही औचित्य नसल्यामुळं कदाचित ते मागं राहिलं असेल. आता तुम्ही घेताय त्या साहित्य संमेलनाचं औचित्य आहे. आणि या साहित्य संमेलनाबद्दल आपण काही सांगा की त्याचं आयोजन कसं केलेलं आहे, त्यानंतर आपण काही पुरस्कार या ठिकाणी दिलेले आहेत,
तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाढे अभ्यासक आहेत संत साहित्याचे डॉक्टर सदानंद मोरे सर यांच्या अध्यक्षतेखाली घुमानला झालं. अच्छा. आणि माझ्या डोक्यात तेव्हाच एक प्रकाश पडू लागला की संत नामदेवाची कर्मभूमी घुमान आहे आणि दुसरी कर्मभूमी आणि जन्मभूमी ही महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र. तर कर्मभूमीमध्ये एवढं मोठं साहित्य संमेलन होऊ हो, शकतं, हो, हो. तर महाराष्ट्रातही का होऊ शकत नाही. तर संत नामदेवाच्या नावानं संत नामदेवाच्या अधिष्ठानानं की महाराष्ट्रामध्ये संत नामदेव मराठी साहित्य संमेलन व्हावं ही आमच्या नानकसाई फाउंडेशनची इच्छा होती. तर ती इच्छा यावर्षी महाराष्ट्र सरकारनं पूर्ण केलेली आहे. आम्हाला नांदेडला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यतिरिक्त एक संमेलन नांदेडला घेण्याची मंजुरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं दिली आणि ते संमेलन आम्ही संत नामदेवांच्या 754व्या जन्मशताब्दीच्या औचित्यानं नांदेड येथे घेत आहोत. नांदेड हे श्री गुरु गोविंदसिंगजी महाराजांची कर्मभूमी, त्यांचे स्पर्श नांदेडला लागले आणि या नांदेडचं सोनं होऊन गेलं. आज नांदेडची ओळख जगाच्या नकाशावर आहे. जगभरातून शीख भाविक आणि हिंदू भाविक आणि इतरही धार्मिक भाविक नांदेडच्या गुरुद्वाऱ्याच्या दर्शनासाठी दरवर्षी येतात आणि हे संमेलन नांदेडलाच घ्यावं असा अट्टहास आमचा झाला आणि त्याला सरकारची मंजुरी मिळाली आणि आमच्या चळवळीने त्याला मंजुरी दिलेली आहे. 4 फेब्रुवारी 2024 रविवार आहे. या दिवशी नांदेड येथील श्री गुरुग्रंथ साहिब भवन या आलिशान परिसरामध्ये संत नामदेव मराठी साहित्य संमेलन आम्ही भरवत आहोत. तर महाराष्ट्रातल्या 27 जिल्ह्यातल्या साहित्यिकांनी आणि साहित्यिक प्रेमींनी संमेलनासाठी आमच्याकडे नाव दिलेले आहेत. या कार्यक्रमामध्ये ग्रंथदिंडी असेल, कथाकथन आहे, परिसंवाद आहे, कवी संमेलन आहे आणि संत नामदेव महाराज यांच्या नावानं आम्ही जो पुरस्कार दर 2 वर्षाला देतो त्या संत नामदेव साहित्य पुरस्कार आणि संत नामदेव लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड या पुरस्काराचं वितरण नांदेडच्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही 4 तारखेला करणार आहोत. वा, खूपच छान. खरं तर आता अधिक वेळ हे बोलणं संयुक्तिक नाही, कारण वेळेची मर्यादा आहे आणि परत एखाद्या विषयावर जास्त संभाषणे करणं बरोबर वाटत नाही. पुन्हा कधीतरी, कारण मला वाटते की हे आपल्या पूर्ण जीवन प्रवास होऊ शकत नाही. एका विषयाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी नाही, संत नामदेवाच्या 754व्या जे जन्मशताब्दीनिमित्त जे नांदेडला संमेलन होत आहे, साहित्य संमेलन, तर त्याला एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे संमेलनं होत असतात, बाकीचीही संमेलनं सगळीच चांगली असतात. साहित्यिकांच्या मार्फत नामदेवाचं साहित्य समजून घेण्यासाठी आमच्या रसिकांना हा फार मोठी मेजवानी मिळणार आहे. आणि नामदेव महाराज हे जागतिक कीर्तीचे संत आहेत आणि ते 754 वर्षापूर्वी एक फार मोठे साहित्यिक होऊन गेले. त्यांचं आज साहित्य श्री गुरु ग्रंथ साहिब या सर्वोच्च शीख पंथातील सर्वोच्च ग्रंथामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळं नामदेव महाराजांना पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये अन्यानं साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. महाराष्ट्रात जेवढं संत नामदेवाला प्रेम दिलं जातं तेवढंच प्रेम पंजाबमध्ये दिलं जातं. म्हणून या साहित्य संमेलनाला महत्त्व आहे. मी ढवळे सरांचे धन्यवाद मानतो आणि या मुलाखतीच्या माध्यमात मी नांदेडकरांना आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू सगळ्या भाषिक लोकांना विनंती करतो की त्यांनी नामदेव महाराजाला समजून घेण्यासाठी 4 तारखेला नांदेड येथे होत असलेल्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनामध्ये नक्की सहभागी व्हावं. येणाऱ्या प्रत्येकाची आम्ही राहण्याची, जेवणाची सगळी काही व्यवस्था करणार आहोत. नांदेड नगरीतील सगळी मंडळी, संत मंडळी असतील, धार्मिक मंडळी असतील, सामाजिक मंडळी असतील, राजकीय मंडळी असतील, सगळेजणं या संमेलनाच्या तयारीमध्ये मग्न आहेत. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो, मी पंढरीनाथ बोकारे, चेअरमन नानकसाई फाउंडेशन नांदेड आणि संत नामदेव साहित्य संमेलनाचा मी स्वागताध्यक्ष आहे. सगळ्यांनी या साहित्य संमेलनाला यावं आणि एक आनंद घ्यावा एवढीच विनंती करून थांबतो. जय नामदेव, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण खूप चांगली बातचीत केलेली आहे आणि खरंच पंढरीनाथ बोकारे सर यांचं अतिशय नेटकं नियोजन आणि आयोजन असतं प्रत्येक कार्यक्रमाचं. आपणही या साहित्य संमेलनाला जरूर या आणि चांगला असा सुखद अनुभव घ्या. धन्यवाद. नमस्कार.